शुगर डॅडी आणि एक मुलगी असं बोरून सो हॅलो गायज, वेलकम बॅक टू माय चॅनल इन अनदर व्हिडिओ. तर आज वाजलेत आता 10:30 आणि मी, मम्मी आणि ओमकार आम्ही तिघेही चाललोय एक कुठेतरी खास मम्मीच्या आवडत्या ठिकाणी एक सिनेमा बघायला. आता तो कोणता सिनेमा आहे मी तुम्हाला थोड्या वेळात सांगेनच. तर ह्याच्या आधी आपण जेवायला जायचंय. तर ओमकार ऑलरेडी खाली पोहोचलाय. आपण पटकन खाली जाऊयात आणि बघूयात की आपण कुठे चाललोय कुठे नाही. तर बाय द वे मी हा असा एक क्यूटचा लुक केलाय, लाईक हाय पोनी घातले हाफ वे आणि आय एम पेअरिंग दिस विथ हाय नेक, लाईक डीप नेक फुल स्लीव टॉप आणि मी क्यूट दिसते. Cause every time that I try to run from your love, it's like I fall right back into your arms. No, I can't live without your touch. No, it's like I can't escape your love. Escape your love. Escape your love. Yeah. तर माझ्या मम्मीने हा क्यूटचा लुक केला, एकदम स्वीट स्वीट दिसते. तर आता आपण पटकन जाऊयात आणि बघूयात, कारण खूप 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 लेट झालं. ओमकार बसलाय खाली. तर आता आम्ही आलोय तिथे सिनेपॉलिस मध्ये, लाईक हे ऑरम स्क्वेअर आहे घनसोलीचं आणि इथून आम्हाला ते खूप जवळ पडतं. तर आम्ही आता इकडे आलोय. तर आता आम्ही इथे आलोय आणि आम्ही आता जाऊ पिक्चर बघायला. तर मी तुम्हाला सांगतेच की आम्ही बघायला आलोय. मम्मी कोणता पिक्चर? अरे दिवानगी टू, आवारा पंटू. आता ह्यांना स्टोरी विचारते मी, पुढे जाऊन तुम्हाला सांगेन. कोणती मूवी बघायला आलोय आपण? आवारा पंटू. बरोबर, आवारा पंटू बघायला आलोय. थांब जा जा, काय नाही घाबरायचं. शिस्तीत उतर. ए ओमकार घे मम्मीला. तर पहिला आम्ही इथे काहीतरी खाऊन घेऊ आणि मग त्यानंतर पिक्चर बघायला जाऊ, कारण ओमकारला खूप जास्त भूक लागले. काय करायचं बघूया. आणि मम्मी आपण इथं काय खायला आलोय सांग जरा. सांग ना. 7 नंबर. क्लिक करायला काय. तर आता वाजले 10 आणि ऑलरेडी आमची मूवी चालू झाली असेल आणि आम्ही आत्ताशी बर्गर ऑर्डर केलाय. तर आताही आम्हाला खूप जास्त वेळ होणार आहे आणि जाऊ दे, सोडा ती गोष्ट तर वेगळीच आहे. आपण विचारत आवारा पण 1 ची कहाणी यांना किती माहिती आहे. आवारा पण 2 बघायला आले. सांग काय आहे. आता विसरले मी, उद्या जरा बघून सांगते. मग आवारा पण 2 बघून कसं कळणार? ते आपणच येते लक्षात. त्या आवारा बघीन आणि तू बघीन. तू सांग ओमकार, तुला माहिती आहे आवारा पण 2 ची कहाणी, 1 ची कहाणी? क्लास नाही, फर्स्ट नाही बघितला. मी सुद्धा नाही बघितलंय, पण ह्या दोघांसारखं असंच न येता मी थोडा रिसर्च करून आले. तर मी तुमच्या दोघांना ती कहाणी सांगते, जेणेकरून तुम्हाला समजेल की काय आहे. असं नाही, आम्हाला चांगली कहाणी बघू. तुझी आम्हाला बोरून जाईल. अगं आम्हाला पण 1 ची कहाणी सांगते मी. अगं नको बाई, काय त्याशिवाय कसं बघणार आहेस? उद्या मी सांगते. तो इम्रान हाशमी असतो आणि त्याची गर्लफ्रेंड असते आलिया नावाची. ती मुस्लिम असते, त्यामुळे त्यांचं लग्न नाही होत. त्या ऍक्सिडेंट मध्ये तो मरून जाते आणि तो तिला वाचवण्याचा ट्राय करतो, पण ते वाचवते.
मग तो एका टेररिस्टला जाऊन भेटतोय. त्या टेररिस्टला भेटल्यानंतर त्याची कहाणीमध्ये इंटरेस्ट नाही आम्हाला. सरळ सरळ बोलते तुझ्या कहाणीमध्ये इंटरेस्ट नाही. जेव्हा की मी त्यांना हेल्प करते आवारा पण वनची कहाणी सांगते. एवढं पटापटा मशीन असं थोडे असते. ते वडापाव बरं म्हणायचं की पटापटा टाकायचं पटापटा खायचं. हे ब्लगर एवढं उशीर. तू आधी हे म्हण, बर्गर. बर गर बोल. बर मी नाही बाई, मी कोणावर चालली तर असं म्हणेन ब्लग. मी असं म्हणेन पिझ्झा खाऊया. पिझ्झा लग्न काय नको. पिझ्झा 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 नाही पिझ्झा. तर आता आमची ऑर्डर आली आहे आणि आज आमचं लाईक श्रावण चालू आहे म्हणून आम्ही व्हेज ऑर्डर केलं. अरे आहे. बिचारा ऑर्डर घ्यायला गेला. हा? तर आता आम्ही फायनली आज चाललो आहोत. नाही. लाईट नाही आहे लाईट. तर आम्ही आलोय तिथे आणि मी एकदम लास्टला येऊन बसले रिक्लायनर सीट वरती कारण इथे काही गर्दीच नाहीये. अबे भोजू, के स्ट्रॉन्ग करने का अथा इंडिया को मालूम है. पेट सपा और रोग तपा. तो फिर तर आता वाजल्यात रात्रीची 1 आणि आम्ही आलोय घरी. आणि मम्मी तुला कसा वाटला पिक्चर? खूप मस्त वाटला, खूप छान वाटलं. काय की तो माझा हिरो आहे ना, त्यात म्हणून मला खूप आवडलं. तर मम्मीने पूर्ण पिक्चर बघितला, आम्ही पण पिक्चर बघितला. मला आणि ओमकारला थोडासा बोरच वाटला कारण की खूप फायटिंगचे सीन्स होते त्यामध्ये आणि ओमकारला स्टोरी बोरिंग वाटली. ठीक आहे चला ते झालं. मी मम्मीची कहाणी सांगते. मम्मीने पूर्ण पिक्चर बघितला आणि काय सीन होता, मागचे जे रिक्लायनर होते ना त्यावरती खूप जागा शिल्लक होती. तर मी मम्मीला म्हटलं की जाऊन बस, कोण आलं तर ये परत असं. तर मम्मी जाऊन बसली आणि त्याच्या साईडलाच एक कपल होतं. कपल म्हणजे कोण होतं? शुगर डॅडी. तर ते होते शुगर डॅडी आणि एक मुलगी असं होतं. आणि मम्मीला वाटलं की हे कोण आहेत. तर मम्मी मला म्हणते दिदे हे काय एवढा असे कोण आले ते असे की एकाच सीटवर. म्हटलं मम्मी असतील की पप्पा आणि मुलगे असतील, तुला काय करायचं एवढं सोडून दे. तर ना मध्येच पिक्चर बघता बघता काय करते की असं शूट करते पिक्चर आणि साईडला असं त्यांच्याकडे बघते. इंटरव्हरला मला बोलते की ना दिदे ते ना बाप आणि मुलगी नाही आहेत. म्हणलं मग म्हणते ते ना हातात हात घालून बसलेले. आमच्या सांगलीमध्ये असं नाही बाबा, आमच्या सांगलीमध्ये कोण पोरी असं म्हातारा बोलत.
आणि गाडीवरून येताना पण मी म्हटलं की शुगर डॅडी असेल, तर म्हणतात नाही नाही तो त्याचे पप्पा नव्हते. म्हटलं अगं मम्मी तुला शुगर डॅडी माहित आहे का काय आहे? बापरे मज्जा आली. पिक्चर पण ठीक ठाक होता. ओके ओके, गाणे खूप क्लास होते. पिक्चरची जी स्क्रिप्ट होती ती पण थोडी ठीकठाक, म्हणजे ठीकठाक वन टाइम वॉच सारखा पिक्चर होता. तुम्हाला बघायचं असेल तर लवकर जा, बघा, एन्जॉय करा. अँड येस, दॅट्स इट फॉर द डे. डू लाईक, शेअर, सबस्क्राईब अँड डोंट फॉरगेट कमेंट. आता नेक्स्ट व्लॉग मध्ये आपण भेटूयात. मला आणि तर तो खूपच आवडला पिक्चर आणि माझा हिरो पण खूप आवडला. किती वर्षांनी तो पिक्चर मध्ये आला माहितीये, किती वर्ष झाले पिक्चरच काढला नव्हता त्याने. हा, हिने पिक्चर बघितला, अख्खा पिक्चर बघितला आणि मग मला बोलते पिक्चर समजलाच नाही जरा. त्याचा पहिला पिक्चर लई चांगला होता बाई, जरा रोमॅन्टिक होता माहितीये का. पहिला पिक्चर होता 10 वर्ष आधीचा हेच पिक्चर, आणि आताचा ऍक्शन आला. तर असं हिला समजला नाही, पण तिला खूप आवडला. बट ठीक आहे, जर तुम्हाला जायचं तर पटकन जा आणि बघा. अँड दॅट्स इट फॉर द डे. डू लाईक, शेअर, सबस्क्राईब अँड डोंट फॉरगेट कमेंट. बाय बाय बाय.